आपल्यासोबत आहेत भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते बबनराव लोणीकर. साहेब, खाती वाटपाचा जो तिढा आहे तो अद्यापही कायमच आपल्याला पाहायला मिळतो आहे. अनेक नेत्यांमध्ये आमदारांमध्ये नाराजी आहे, संभ्रमाचं वातावरण आहे. खाते वाटपाच्या संदर्भातला काय तिढा आहे त्या प्रक्रियेत मी नसल्यामुळं ह्याची कल्पना मला नाही. मात्र जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत या प्रश्नावर काल सभागृहामध्ये मी आवाज उठवला. देवेंद्रजी फडणवीस, एकनाथराव शिंदे आणि अजितदादा यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केल्याचं आश्वासन महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दिलेलं आहे. आणि मोठी आव्हानं समोर असली तरी सरकारनं एकदा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला पाहिजे अशा प्रकारची मागणी मी सभागृहात केली. आणि मला विश्वास आहे की हे सरकार एकदा शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ करेल. नक्कीच कर्जमाफीचा जो विषय आपण सांगितला, सोबतच आता परंपरेनुसार विदर्भातच म्हणजे नागपुरात हिवाळी अधिवेशन होत आहे. विदर्भातील मुद्द्यांबाबत कशा प्रकारची चर्चा यावेळेस अधिवेशनातून? कारण की आजचा 4था दिवस आहे आणि जेमतेम आपण पाहिलं की 6 दिवसाचंच हे हिवाळी अधिवेशन आहे. जे नागपूरला अधिवेशन असतं त्याच्यात विशेष करून विदर्भातले प्रश्न चर्चेला येतात. विदर्भाच्या विकासावर चर्चा होते. विदर्भ आणि मराठवाडा या विभागावर गेली 50 वर्ष जो अन्याय झाला होता आणि विकासाचा मोठ्या प्रमाणावर बॅकलॉग होता, त्यामुळं मराठवाडा आणि विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा व्हायला पाहिजे आणि ते प्रश्न सुटले पाहिजेत. कारण दोन्ही विभाग हे मागासलेले आहेत. 16 जिल्हे आहेत की जिथं जास्त आत्महत्या होतात, मराठवाड्यातले 8 जिल्हे आणि विदर्भातले जिल्हे. त्यामुळं हे अधिवेशन मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातले काही दुष्काळी तालुके यावरती चर्चा होऊन नागपूरच्या अधिवेशनातून न्याय मिळाला पाहिजे अशी आमदारांची अपेक्षा आहे. खूप खूप धन्यवाद. तर हे होते आपल्यासोबत बबनरावजी लोणीकर, व्हिडिओ जर्नलिस्ट सम्राट गोटेकरसोबत. धवल गोलप, देशोन्नती, नागपूर.